राजकारणामध्ये डाव प्रतिडाव टाकणं खूप महत्वाचं आहे, पण काही लोकांना वाटतं आपण डाव टाकू आणि पुढचे गळाला लागतील, पण असं काही होणार नाही. आमचे नेते फार ताकदीचे आहेत असं वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केले. सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर न होता महायुतीचे मेळावे होत आहेत, या प्रश्नावरती आमदार महेश शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पाहुयात काय म्हणतायत आमदार महेश शिंदे. महायुतीचं जे मेळावे आज 3 होत आहेत, काय सांगाल की उमेदवार अजून जाहीर झालेले नाही, पण महायुतीचे मेळावे 3 आज घेण्यात आलेले आहेत. राजकारणामध्ये डाव प्रतिडाव टाकणं हे फार महत्त्वाचं असतं, पण काही लोकांना वाटतं की आपण डाव टाकू आणि पुढचे गळाला लागतील, असं काय होणार नाही. आमचे नेते पण फार ताकदीचे आहेत आणि म्हणून डावावर प्रतिडाव चाललेला आहे. बाकी काही या ठिकाणी नाही आहे. सगळं चित्र स्पष्ट आहे. आज महायुतीचे मेळावे होत आहेत, म्हणजे लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे. यावेळेला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार या सातारा जिल्ह्यातून निवडून देण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे. महायुतीच्या मेळाव्यामध्ये काही जणांची अनुपस्थिती जाणवते, काही नेते मंडळींनी नाराज असल्याचं समजतंय. अजित पवार गट यामध्ये प्रामुख्याने दिसून येतोय. जे विद्यमान जे आताचे आमदार आहेत, मकरंद पाटील असतील, त्यांचे बंधू आहेत नितीन पाटील, यांची अनुपस्थिती कराडमध्ये वाईमध्ये पण दिसून आलेली नाही आहे. एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकजण स्वतःच्या भागामध्ये काम करतो आहे. मग कराडला मी पण गेलो नाही म्हणजे माझी अनुपस्थिती आहे का? प्रत्येकजण स्वतःच्या एरियामध्ये काम करतो आहे. आता वाईमध्ये आमचे 2 गट आहेत. एक भाजपचा आमदारांचा, माजी आमदारांचा गट आहे, आज त्याचा मेळावा झाला. दुसरा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत, त्यांचा गट आहे, त्यांचा दुसरा मेळावा होईल. पण आमच्या विरोधकांनी बूथ कसा टाकायचा ह्याचाच विचार करावा. त्यामुळं विरोधक असं काही नाही आहे या ठिकाणी. तुम्ही सातारा जिल्ह्याची व्यवस्थित परिस्थिती बघा. आज प्रचंड उत्साह आहे. लोकांना मागच्या वेळेला केलेली चूक सुधारायची आहे. तरुण पोरं बाहेर पडलेले आहेत, म्हणतात मोदी जिंदाबाद. आम्हाला काही कळत नाही. मोदींना मत देण्यासाठी आज संपूर्ण सातारा जिल्हा बाहेर पडला आहे. शेवटचा प्रश्न आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असं समजते. 15 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे. शशिकांत शिंदेंचं नाव जे आहे ते प्रामुख्यानं शिक्कामोर्तब होतं आहे असं समजतंय. शेवटपर्यंत बांधून न्या, नाहीतर मध्येच गायब व्हायचं. एक बी तयार नाही आत्ता अर्ज भरायलाही. सत्य परिस्थिती आहे, सगळा जिल्हा बघतोय. आत्ता सध्या मोदींच्या विरोधात, मोदींच्या उमेदवाराच्या विरोधात या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी जी पवारसाहेबांच्या, त्याला उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एवढं दयनीय चित्र आज आपण पाहतोय. ह्याला भरा म्हणतात, तो म्हणतोय ह्याला ढकलतोय पुढे. फक्त शेवटपर्यंत न्याय म्हणावं, नाहीतर मागच गायब होतील. नाही, पण हे जर आव्हान असेल का, जर जे महायुतीचा उमेदवार जो कोणी ठरेल, जास्त करून उदयनराजेंचं नाव समोर आहे महायुतीमधून, पण जर शशिकांत शिंदेंची दोघांच्यात लढत झाली तर तसं काय आव्हान असेल, काय बाबा काय आव्हान असतं सांगा. आमच्या कोरेगाव मतदारसंघाचं एवढं वाटोळं केलं, अख्ख्या जिल्ह्यानं बघितलं. आता जिल्हा काय स्वतःचं वाटोळं करेल का? माणसं हुशार आहेत. वाटोळं करायला कोणीही रिकामं नाही. आपल्याला जिल्हा मोदी साहेबांच्या विचारांना पुढं न्यायचे. आज प्रत्येक शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळतात. कुठल्या शेतकरी नाराज आहे? सगळे खुश आहेत. सामान्य जनता खुश आहे. तेव्हा काही अडचण येणार नाही. आव्हान बिव्हान काय नाही.